प्रियकराची लिंग पिळून हत्या, धुळेतील खळबळजनक घटना। प्रणय ही एक नितांत सुंदर भावना आहे। प्रेमात काम क्रीडा नैसर्गिक आहे, पण अतिकामुकता ही विकृतीच असते। बहुतेकदा नशेबाच माणूसच विकृत कृत्य करताना दिसतो। हे त्याचे कृत्य इतरांचा छळ करणारे असते, तसेच त्याचाही जीव घेणारे ठरू शकते। धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील शेवाळे या छोट्याशा गावात काबाड कष्ट करून जगणाऱ्या पण व्यसनाधीन झालेल्या आणि शरीरसुखात अखंड बुडण्याचं व्यसन लागलेल्या दीपक रतिलाल मालचे नावाच्या कष्टकरी तरुणाची कर्मकहाणी अशीच दुर्दैवी आहे। त्याने प्रेम केले एकीसोबत, लग्न केले दुसरीशी, तरीही त्याच्या प्रेयसीने प्रेम संबंध तोडले नाही। तो तिचा राजरोज भोग घेत होता, तरीही तो तिचा अपमान करू लागला, तिच्यावर संशय घेऊन मारहाण करू लागला। तेव्हा ती पिसाळली आणि तिने त्याच्या लिंगावरच हल्ला केला। यात त्याचा जीव गेला तर ती गजाआड झाली। मोलमजुरी करून मिळणाऱ्या मानधनामध्ये आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दीपक रतिलाल मालचे याची आणि गावातील एका लागवी स्वभावाच्या तरुणीशी नजरानजर झाली आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ आले। तारुण्यात पदार्पण केलेल्या दीपकला त्या तरुणीची ओढ लागली आणि कर्मधर्म संयोगाने ती तरुणीही दीपककडे आकर्षली गेली। निसर्ग नियमानुसार मनाने जवळ आले हे तारुण्यानं मुसमुसलेले जोडपं काही दिवसातच एकमेकांच्या शारीरिक सुखासाठी आकर्षले गेले आणि संधी मिळताच ते एकमेकांच्या भावपाशात वेढलेही गेले। शेवाळे गावातील हे लैला मजनू 3 वर्षापासून संबंधित सर्वांच्या नजरा चुकवून संधी मिळेल तेव्हा एकत्र येऊन एकमेकांना सर्वानंद प्रदान करत होते। मात्र त्याचे लग्नाचे वय झाल्याने त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी मुली पाहणे सुरू केले होते। अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर दीपकला नात्यातील मुलीशी विवाहबद्ध व्हावे लागले, तरीही त्याचे आपल्या प्रेयसीशी विवाहबाह्य संबंध टिकून होते। पूर्वीप्रमाणेच ते दोघे संधी मिळताच त्याचा लाभ घेत आणि एकमेकांच्या शरीरसुखात न्हावून निघत। विवाहानंतरही आपल्या प्रेयसीशी विवाहबाह्य संबंध कायम ठेवण्यात यशस्वी झालेल्या दीपकला आपल्या मित्रांच्या सहवासात ताडी पिण्याचे व्यसनही जडले। सुरुवातीला ताडीप्राशन केल्याचं सोयरसूतक कुणालाच नव्हतं, पण भविष्यात ताडीप्राशन केल्यानंतर दीपकला असंबद्ध बोलण्याचं व बडबड करण्याचं, प्रसंगी समोरच्या माणसाला शिवीगाळ करून त्याचा अपमर्द करण्याचं व्यसन जडलं। या व्यसनामुळे मात्र दीपकचा आता संबंधितांना तिटकारा यायला लागला होता। त्याला त्याची प्रेयसी सुद्धा अपवाद असायचं कारण नव्हतं। दीपक मनाने वागण्या बोलण्याने सोज्वळ होता, म्हणूनच त्याची प्रेयसी त्याच्या जाळ्यात अडकली होती। पण आता ताडीत दीपकच्या पोटात गेली की तो अचानक हैवान बनू लागला होता। गलिच्छ शिवेगाळ करत प्रसंगी समोरच्यावर हातही उचलू लागला होता। ताडीच्या व्यसनापायी बदललेल्या दीपकशी त्याची प्रेयसी सुद्धा सावधानता बाळगून होती। गेल्या कित्येक दिवसापासून ते एकत्र आले नव्हते। दीपकच्या वागण्या बोलण्यात पडलेला आमूलाग्र बदल दीपकच्या प्रेयसीला खटकू लागल्यामुळे आता ती दीपकला भेटणे टाळत होती। त्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी दीपकला आपल्या प्रेयसीची आठवण आली। त्याने रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान शेवाळे गावातीलच निळकंठ सोंजे यांच्या शेतात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले। बऱ्याच दिवसानंतर दीपकची भेट होणार होती। 2 गोष्टी समजुतीच्या बोलता येतील म्हणून प्रेयसीने दीपकचे निमंत्रण स्वीकारले। ठरल्याप्रमाणे दीपकची प्रेयसी निळकंठ सोंजे यांच्या शेतात दीपकला भेटायला गेली। दीपक अगोदरच भेटीच्या ठिकाणी डेरे दाखल झाला होता, पण तो ताडी पिऊन तर्र होता। त्याचा एकंदरीत मुकडा पाहून भेटायला आलेले प्रेयसी मनातून हादरली होती, पण मनाचा हिय्या करून दीपकला 2 शब्द समजून सांगण्याचा तिचा प्रयत्न होता। त्यामुळे ती नेहमीप्रमाणे दीपकशी वागत होती। बऱ्याच दिवसानंतर दोघे एकत्र आले होते, त्यामुळे दीपक नेहमीप्रमाणे आपल्या प्रेयसीच्या शरीर सुखासाठी आतुर झाला होता। त्याच्या त्या आतुरतेला ती बळी पडली। शरीर सुख उपभोगल्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आणि दीपकच्या पोटातील ताडीने उसळी मारली। माझ्याप्रमाणे तो आणखी कोणाकोणाला शरीर सुख देतेस असा प्रश्न दीपकने आपल्या प्रेयसीला विचारला आणि तो प्रश्न ऐकताच ती भडकली। माझ्याशी गद्दारी करत तू परस्पर लग्न केलंस, तरी मी तुझ्याशी
प्रामाणिकपणे संबंध ठेवून आहे. असे असताना तू माझ्यावर अविश्वास दाखवून मला अपमानित करतोस असे म्हणत प्रेयसीने कडव्या शब्दात दीपकचा समाचार घेतला. प्रेयसीच्या आक्रमक पवित्र्याने दीपकच्या पोटातील ताडीने उचल खाल्ली. दीपकने प्रेयसीच्या अंगावर हात उचलत तिला बेदम मारहाण केली. अचानकरित्या झालेल्या या हल्ल्याने प्रेयसी सुद्धा चवताळली. सर्व ताकद एकवटून तिने दीपकच्या गुप्तांगावर लाथेने जोरदार प्रहार केला. या प्रहाराने दीपक तिथेच गार झाला आणि जमिनीवर कोसळला. दीपकच्या वागण्या बोलण्याने अपमानित झालेली दीपकची ती प्रेयसी एवढ्यावर थांबली नाही, तर तिने दीपकचे गुप्तांग करकचून विरघळले. त्यासरशी जनावरासारखा ओरडत दीपक शांत झाला. दीपक शांत झाल्याचे पाहताच प्रेयसी भानावर आली. तिला दरदरून घाम आला आणि तिने घटनास्थळावरून पळ काढला. घरी जाऊन ते अंथरुणात पडून राहिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी गावातील शेतकरी लोकांची वर्दळ वाढली आणि गावातील दीपक मालचे याचा निश्चित पडलेला मृतदेह त्यांच्या नजरेस पडला. संबंधितांनी तात्काळ गावच्या पोलीस पाटलांना ही खबर दिली. पोलीस पाटलांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन सिंदखेडा पोलीस स्टेशनला तशी खबर दिली. माहिती मिळताच सिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात हे आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ दाखल झाले. दीपक मालचे याच्या मृतदेहाभोवती जमलेली गर्दी बाजूला करत सिंदखेडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मालचे याच्या मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करून दीपक मालचे याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला. तसा अहवाल आपले वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस निरीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांना पाठवला. कुणाच्या अद्यात मध्यात नसणाऱ्या व कुणाशी वैर नसणाऱ्या दीपकचा अचानक मृत्यू हा सिंदखेडा तालुक्यात चर्चेचा विषय असताना दीपक मालचे याच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम अहवाल पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या हाती आला. दीपक मालचेच्या गुप्तांगावर प्राणघातक हल्ला झाल्याने तसेच त्याचे गुप्तांग पिळले गेल्याने दीपकची प्राणज्योत मालवल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. याची माहिती वरिष्ठांना देताच वरिष्ठांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्वतंत्र शोध पथकाची निर्मिती करण्याची सूचना पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना दिली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र शोध पथकाची निर्मिती केली. तपासाचा प्राथमिक भाग म्हणून तपास पथकाने दीपक मालचे याचे नातेवाईक, मित्र, सहकारी, शेजारी पाजारी, शेवाळे गावचे काही ग्रामस्थ, पोलीस पाटील आदींचे प्राथमिक जबाब नोंदवले. यामध्ये असे समजून आले की दीपक रतिलाल मालचे याचे गावातीलच एका तरुणीशी विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून पोलिसांची संशयाची सुई त्या तरुणीवर स्थिरावली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने चौकशीसाठी त्या तरुणीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सुरुवातीला सदर घटनेबाबत आपण अज्ञानी आहोत असा पवित्रा घेतल्यामुळे चौकशी पथक बुचकळ्यात पडले. पण चौकशी पथकाने एकाच वेळी त्या तरुणीवर प्रश्नांच्या भडीमार करताच त्या तरुणीचे उसने अवसान गळून पडले. दीपकने आपला अपमर्द केला, आपल्यावर संशय घेतला. ताडीच्या नशेत शिवीगाळ व सहन न होणारे मारठोक केल्यामुळे संतापाच्या भरात आपण त्याच्या गुप्तांगावर लात मारली आणि त्याचे गुप्तांग पिळून त्याचा जीव घेतला असा कबुली जबाब त्या तरुणीने देताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्यासह तपास पथकाने सुटकेचा निश्वास सोडला. त्या तरुणीचा तो महत्त्वपूर्ण व कबुली जबाब शब्दबद्ध आणि कॅमेऱ्याबद्ध झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा नसताना अल्पावधीत सिंदखेडा पोलिसांनी दीपक मालचे या तरुणाच्या खुनाचा उलगडा केल्याबद्दल वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्यासह तपास पथकाचे अभिनंदन केले. दीपक मालचे याच्या खुनाचा उलगडा होताच दीपकचे वडील रतिलाल मालचे यांनी सिंदखेडा पोलीस स्टेशनला त्या तरुणीविरुद्ध खुनाची फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीच्या आधारे सिंदखेडा पोलिसांनी त्या तरुणीला रीतसर अटक करून तिच्या विरुद्ध दीपकच्या खुनाचा गुन्हा दाखल केला. दीपकला ताडी पिण्याचे व्यसन जडले नसते तर दीपककडून असा आतताईपणा झाला नसता व त्याचा प्राण घेण्याची नौबत याच्या प्रेयसीवर आली नसती
अशी सकारात्मक चर्चा या निमित्ताने शेवाळे परिसरात ऐकायला मिळाली।